ये मोबाइल इसको बोलते, ये रियलमी का मोबाइल। हे 10,000 किती वर झाले, मस्त चालतंय, 10,000 किती झाले? किती मस्त आहे, किती 5-6 वर झाले. नवीन मोबाईलला मजाच नाही राहिली आता, पहिल्यासारखे मोबाईल राहिले नाही. तर बोल आता, तो काय म्हणणं होतं? ऑन व्हिडिओ मध्ये बोल ना जरासं, म्हणजे कसं आहे माझ्या इंदार. मला आयफोन घ्यायचा आहे. आता काय पैसे आहे माझ्याकडे, बघू द्या. किती पैसे आयफोन करायला किती पैसे मला आयफोन 5,000. हा 5,000 आता कळत हेच कळतं का म्हणजे काय येडी काय? मम्मी पण 5,000 आयफोन येतच नाही. तू दे काही 5,000. मम्मी 5,000 दिले तरी 10,000 बी आयफोन येत नाही. तू कॅश पाहिजे का? नाही मला कॅश नाही पाहिजे, मी कालच बँकेत टाकले पैसे, मी कॅश ठेवत बी नाही. तुम्हाला पाहिजे? आम्हाला कॅशची गरजच नाही, चोरासाठी धन ठेवत नाही आम्ही. हे बघा माझ्याकडे आता 5,000 रुपये जमा आहेत आणि मी घेणारे आयफोन. 5,000 आयफोन भेटत नाही मम्मी, उगाच जुनं नाही कवर भेटत नाही, कवरच 1,000 रुपयाचं भेटतं. तुला आयफोन वापरा वाटतो, मला नाही वापरा. अरे वापरा वाटतो पण 10,000 नाही भेटत, मग हप्त्यावर घ्यावा लागतो. मग याच्यात अजून 10,000 टाकायचे आणि हप्ते लावायचे तुझ्या मागे. काही गरजच नाही ते मोबाईल घेण्यापासून. त्याला ई काय गेलं तर 20,000 रुपये नाही, 15,000 बी येत नाहीत. आता मी एवढा मोठा 80,000चा मोबाईल घेतला, झालं त्याला 2-3 वर्ष. आता इकायला काढत त्याला 20,000 रुपये कोणी जाणार नाही, फक्त नावाला आहे ते फोन. घेऊस तरच किंमत आहे त्याची, घेतल्यानंतर किंमत नाही आहे मित्रांनो, क्लिअर कट. हे पप्पाला गिफ्ट द्यायचे. हे असं कोणी कोणाला गिफ्ट देते इथं बसलं वाटतं बघा. पप्पाला गिफ्ट द्यायची गरज नाही, पप्पाकडे पैसे आहे. शिवानीला व्हिडिओ काढायला पंचायत होती ना. शिवानीचा आहे त्याच्यात काय? शिवानीला आयफोन, व्हिडिओ काढायला देत नाही ना. शिवानीला आयफोन मग व्हिडिओ काढायसाठी. व्हिडिओ काढेपर्यंत भेटत जाईल तुला. व्हिडिओ काढूपर्यंत तर मग बी भेटतो. येत नाही ना तू, लय बस का मारून. मी माझं इन्फ्लेक्शन करून घेतलेलं आहे. मला फोन येते, काय असतं कामच असते, मग मी काय पळत बसू शकतो त्याची. त्याला आता 2 वर्ष झाली, 2 वर्षात बॅटरी बॅकअप ठिकाण नाही. त्याचं काय काय रडगाणं होऊ लागलं, काय ते आयफोनचं घेऊन बसतात. त्याच्यापेक्षा माझा अँड्रॉइड बरा आहे. 15,000 घेतलेला मोबाईल आतापर्यंत टिकतोय, त्याला बॅटरीचा प्रॉब्लेम नाही, 2 दिवस चार्जिंग करते. एवढा भारी मोबाईल आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. तिच्यात असं नाही करतो काय पुढं विकल्यावर पैसे थोडी येते कशाला. इथं लेटेस्ट स्कीम करायला विकून टाका म्हणजे. मटकी घ्यायची का म्हणते. हे बघा, ये मोबाइल इसको बोलते, ये रियलमी का मोबाइल। 10,000 किती वर झाले, मस्त चालतंय, 10,000 किती झाले? किती मस्त आहे, किती 5-6 वर झाले. नवीन मोबाईलला मजाच नाही राहिली आता, पहिल्यासारखे मोबाईल राहिले नाही. सगळे मोबाईल असं फालतू झाले आता. आणि आता काय करतात माहिती का, मोबाईलला अपडेट दिलं ना किती वर्ष झाले असं तरी तो मम्मी मी दिलेला लाल मोबाईल हा तो सेंटर कॅमेराचा MI चा Note 5. हे फोन माझा लय वर्षाचा आहे, लय दिवस झाले. काही करायला बरं बाबा, आता काही करायला 5,000 अशी सेफ्टी ठेवायची बघा. मी इकडं मी तुला ऑनलाईन टाकून बरं तिकडे तू ऑनलाईन टाकणार आहे, ऐकून देतो तू लगेच देते तू. आणि लगेच गुगल पेला मारतो तुला पैसे, मी तुझ्या अकाउंटला पैसे टाकून देतो मी. ते भरोसा नाहीये. अरे ठेवू नको तसे पैसे मग. मी आम्ही आता जाईल बँकेतून टाकून, काही नाही घ्यायचं मला, आयफोन नाही घ्यायचं, माझ्या घरी स्कॅम केला त्यासोबत सकाळ बघा. असे पैसे ठेवले ना तो कोणाला सापडतच नाही पैसे बघा. 5,000 म्हणजे बसलेत नाही बाबा पैशावर, उगच बसले नाही काय बसले.
इसको खोल के बताओ अभी किसको मालूम है पैसे किधर है? मला माहिती. त्या कवर मध्ये बसले बी नाही, ते फुगलं ते मागून. फुगू दे ना, तुला काय करायचंय? ते शिवणला काय झालं बघ. अरे ते रेडिएशन येत असतं. शिवणला काय शिवणला काय चटका होतं? वाटला कळशीचा. कुठे ते तव्याचा चटका वाटला ब्रेड गरम करून. कुठे बघू. वा ब्रेड कधी गरम केलं? केलं होतं सगळं. सकाळी कुठे केलं? चटका वाटला चटका. सकाळ सकाळ काय ब्रेड खायला गेली काय शिवण? आणि तुला दिसत नव्हतं चटका बसायला. किती चटका वाटला पाहिजे जोरात. हा कसं काय शिवणचं कामच असं झोपीत काही बी करते का रे? तूप टाकून ब्रेड गरम केलं. तुला भेटलं ना? हे मी बिना तुपाचं खाल्ले. हिनीच खाल्ला असेल बरं सगळ्यात आधी. हिनीच खाल्ला असेल त्याच्यानंतर सगळा विषय झाला असेल. बरं सांगा बरं कमेंट मध्ये पटापट पटापट कोणाला वाटतं की आयफोन घ्यावं. कोणाला वाटतं म्हणजे तुम्हाला घ्यायचं तर घ्या. अरे हे आयफोन काय कामाचं रे असं. आयफोन काही कामाचं नाही. 10-12 हजार आयफोन मोबाईल चांगला. आपला फोन येण्यापुरता फोन जाण्यापुरता मोबाईल घ्या. उगाच अरे आम्हाला व्हिडिओ काढायला व्हिडिओच्या मोबाईल चक्कर मध्ये मी फसलो, मग घेतला मोबाईल. जाऊ दे म्हणलं. आणि ते बी काही फायदा नाही त्या मोबाईलचा. मला कोणचे लगे व्हिडिओचे पैसे एवढे पडतात की लगे त्या मोबाईलचा मला फायदा आहे. मग 3,000 रुपये महिना असतो. मग काहीतरी कामाचं बघा जा ना. आपण जर खाली राहू वर किती वाढलं तर 3,000 रुपये महिना. उज्ज्वला मेस्त्री 1878 जीन्स घातली नाही तर काही उपाशी राहणार नाही. काही पण असतं सिटीमध्ये चालतंच. उगाच आपल्याला शोभेल असे कपडे बराबर आहे. घालावे. युट्यूबवर बराबर. काही दाखवू नये. बराबर आहे. तर ताई आम्ही काही युट्यूबवर अजून काही जीन्स घातलेली दाखवलेली नाहीये का? तू घातली जीन्स नाही घातली ना? चांगली वाटते का ती? हो. आम्ही अजून काही असं वायपट काही दाखवलंच नाही युट्यूबवरती, त्यामुळे काही विषयच नाही आहे. जस्ट तुमची कमेंट वाचत होतो. कष्ट करून आहेत त्यात, आणखी काय करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आम्ही भरभराटीचे काम बराबर आहे, करत बराबर असतो. आहे. धन्यवाद धन्यवाद. स्काय कलर्स दादा तुम्ही लाईव्ह येणार असेल तेव्हा अगोदर पोस्ट करत जा. ओके नक्कीच करू, पण लक्षच जात नाही कोणाच्या लाईव्हची पोस्ट केल्यानंतर. तेच तर प्रॉब्लेम आहे. लाईव्ह आलं तर मेसेज वडगावकर, जात नाही. त्याला काय 18. करावं बरं? सांगा बरं कमेंट मध्ये पटापट. जीन्स- कोणाला काही सजेशन समजत असेल तर सांगा आम्हाला. कारण कसं आम्ही काजल उंबारे कोणत्याच डब्यात पैसे नाहीये. तर ते डब्यात कोणत्या पैसे होते तुम्हाला सांगतो मी. लाल डब्यामध्ये पैसे होते आणि ते होते पैसे होते. आता त्या लाल डब्यातून तुम्हाला पैसे सांग का 5-5चे रोकडे टाकलेले होते त्याच्यामध्ये. काय नव्हतं त्याच्यामध्ये. ते बांगड्याच्या खाली टाकलेले होते होते ती पैसे. असे थोडे थोडे पैसे चिल्लर जमा करून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये. मग आहे ना. लाल डब्यामध्ये होते पैसे. हे काय लाडाला पैसे नाही पैसे नाही, दे पैसे. घे बरं इकडे लाल डबा. पण मी आता जागा चेंज करणार आहे बरं मित्रांनो. तुम्हाला असं वाटत असेल की त्या लाल डब्यात पात्र पैसे सापडत नाही परत, पण त्या पैसे सापडणार नाही. कारण ती चिल्लर अशीच ठेवलेली होती आणि ती चिल्लर आता मी आज सगळी घेऊन जाणार आहे. इकडे बघा, तुम्ही म्हणले ना कोणत्या डब्यात पैसे नव्हते, इकडे बघा लाल डब्यात पैसे होते. पुढे पैसे तुम्हाला दिसणार नाही, असे सहसेच्या डोळ्यांनी दिसणार नाहीत पैसे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे ज्ञान देणार आहे जिथे गुप्तधन कुठं ठेवावं. हे बघा चिल्लर. तुम्ही म्हणले ना पैसे नव्हते, पैसेच पैसे. ती बांगडी बी तुटली वाटते त्यातली कोणची तरी. एक जण लक्ष दिलं की पैसे आहेत का नाही. हां. नाही ब्ल्यू डब्बा सांगितला. एकाने ब्ल्यू सांगितला होता, एकाने तो ग्रे सांगितला होता. कोणच म्हणलं नाही की या डब्यात पैसे. ते वरती वर बांगड्या होत्या ना काय. खाली तिने चिल्लर टाकली होती. ठीक आहे. स्काय कलरच्या डब्यामध्ये पैसे आहेत, तर त्यात नव्हतंच काही. हे डायरेक्ट होतं तर पैसे नको ठेवू मोबाईल मागे. ते पैसे मी ठेवले होते ते फक्त 10-15 मिनिटासाठी ठेवले असते, नंतर सगळे बँकेत जाते. खर्च होऊन जाते. बरं चला येऊ का? बँकेत बी जात नाही जास्त करून पैसे. माझी पप्पा पिशवी कुठे जाते माझे लागली. पैसे? पैसे राहते का माझ्या जाऊ पैसे? का मी निघू का? आम्ही जाणार आहे डोसा खायला. आता तू येणार आहे? शिवानी तुला डोसा खायचा का? हा जोरात बोल. पैसे पैसे मोजण्यातलं व्यस्त आहे बाबाई. तिने असंच चिल्लर मोबाईलच्या मागं कमेंट केली ती पैसे ठेवू नका. 50 रुपये. हा 100 रुपये ठेवले. पैसे आहे का नाही बघा मित्रांनो. 20चा रोकडा आहे तो.
चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता वाजले सकाळचे 8:30. म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊया. माझा काही इंट्रो आला शंभर नाही आहे त्याच्यामध्ये ते काय तेवढे इंट्रो घेऊन परत येतो तुमच्यासाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यात 100 रुपये होते बघा. त्याच्यात आता पैसे ना ते सगळे मला देऊन टाका, ठेवू नको. आता सगळ्यांना माहीत पडलेले पैसे कुठे कोणच्या डब्यात आहे ते रिव्हील केलं मी. 100 रुपयाचा पेटीएम गुगल पेचा इनाम लावला होता मी, पण कोणीही नाही जिंकलं. ते मीच जिंकलो म्हणून मी स्वतःला गुगल पे मारून घेतो 100 रुपये. चला 100 रुपये आहे ते मला देऊन टाकायला. बघा याला किती गिरायक लागले पैसे. पैसा है तो सब कुछ है वरना कुछ नहीं है, याद रखो और सब्सक्राइब करो. बाय बाय. आ जाओ थोडी देर में. हे बघा मित्रांनो, हिला नाही काय काम तर ही काय करावं हिनी. आता हे कम्प्युटर या टेबलवरती चढली आणि हे बघा इथून जर हे सटकली तर पडली तर किती लागन बरं. हे रिकामी कुठाने करायची गरज नाही हिला. पण हे सगळं घर साफ करायसाठी. आणि तिने मला एवढं टॉर्चर करून लावलं मागा धरून मित्रांनो, मला डोकं आऊट झालंय. मी आता घरी जेवायला आलो होतो तर लाईट खाली पडत देऊ आडल नाही, पण ते लाईट खाली पडा तर कसं व्हायचं, फुटा ना तो. टीव्ही झाडून कोणी पुसतं का? झाडून टीव्ही पुसतं का शिवानी कोणी? नाही ना हो, थांबा ना. मग ते हे लावते मी, हे लाईट बिल देऊ का फेकून? कशाला लागत नाही कशाला काय लागत भरलेले तेच काय असतो रे ते गम आहे. काय झाडून पुसता असते का वस्तू? स्क्रॅच नाही पडणार का त्याच्यावर टीव्हीवर? हा, झाडूने लगेच क्रॅश पडायला लागले. मग ब्लोअर आहे, मशीन आहे आपल्याकडे, ते हवा मारायची सगळ्या गोष्टी आहे. तरी बी रिकाम कुटाण करायची सवय लागली का काय? टीव्ही घेशील का खाली पडून आता? त्यामुळे टीव्ही खाली आहे ना. हे लावलं नाही टीव्हीवरती. हे मला टॉर्चर करून लावलं मागा धरून. बंद कर आता, बंद कर टीव्ही, बंद कर आणि जेवायला दी. कारण मी गेलो तिकडं तर पप्पाला घरी येता येईल. अरे कचरा पडतोय कळलं नाही झालं का तुला? येड्यावानी निवळ समजा काय व्हाय नाही. हे मालिका टॉर्चर आहे मित्रांनो. हे काय फालतू मालिका बघायची असं कोण कोण बघत सांगा मला. हे टॉर्चर मालिका आहे, हे बिलकुल आवडत नाही मला बिलकुल आवडत नाही. हे सगळ्या सिरियलची नाटकं आहेत ना, लई बेकार आहेत. यांनी डोक्यावर दुष्परिणाम होतो. तुम्ही बघत नका जा जाऊ. बाकी काही म्हणणार नाही. व्हिडिओ इथेच एंड करतो. भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काहीतरी पाडलं वाटतं. काय पाडलं शिवाय? पाडलं नाही, पडायला लागले ते मी. रिकामे कामं करू दे तू. तुला सांगायला लागलो आता बंद कर सगळं. जेवायला दे. हात धुवून तिकडे जाऊन पहिले आहे का? ते खुर्ची बी तुटायला आली आहे तरी बी ते ऐकणार नाही. बंद कर बरं. चल बरं. चला आता मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. नको येऊ मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही मालिका पाहू नका.